बालमित्र गणेश मित्र मंडळ आयोजित ठाण्याचा महाराजाची स्थानिक महिलांच्या वतीने महाआरती। संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। ठाण्यातील किसननगर मैदान 1 परिसरात बालमित्र मंडळ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठाण्याच्या महाराजा विराजमान झालाय। मंडळाचं यंदाचं 48वं वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात। अत्यंत सुंदर विलोभनीय अशी गणरायाची मूर्ती असून यंदा मंडळाच्या वतीने आकर्षक असा देखावा साकारण्यात आला आहे। केरळ येथील प्रसिद्ध पद्मनाभम स्वामी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे। यावेळी किसननगरमधील असंच महिलांनी उपस्थित राहून ठाण्याच्या महाराजाची महाआरती केली। यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। हे मला वाटतं मंडळाचं 48वं वर्ष आहे आणि सालाबादप्रमाणे मला वाटतं मी लहानपणापासून हा गणपती बघते, तर मला वाटतं उद्या माझी येणारी नातवंड पण हा गणपती बघेल आणि ही प्रथा अशीच चालली पाहिजे आणि शक्ती चालली आहे। आणि आज तर स्त्रीशक्तीचा त्याच्यामुळे काय आज बोलण्यासारखं खूप आहे। देवाकडे मागणं एवढंच आहे की आमच्या महाराष्ट्राला चांगल्या शेतकऱ्यांना चांगलं योगदान मिळावं, चांगला पाऊस मिळावा, बस हे देवाचं। बालमित्र गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असताना मंडळात हे 48 वर्ष आहे। या 48 वर्षात या कार्यक्रमामध्ये बरेचसे मोठमोठे कार्यक्रम केले जातात। मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या सहकार्याने हे उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। मला इकडे मागणं एवढंच आहे की सर्वांना चांगली बुद्धी आहे, या जगात कुठलंही संकट कोरोनासारखं कुठलं संकट येऊ नये आणि महाराष्ट्राला परत एकनाथ शिंदे साहेबांसारखे मुख्यमंत्री लाभावं आणि फाटक साहेबांना यावरती मंत्रिपद मिळावं ही जबाबदारी करतो।